तर आज आपल्याला अष्टांग हृदयामधील अष्टकामी अध्यायातला 14 श्लोक बघायचा आहे. तेभ्यो तीव्रकर्णिभ्य प्रायसारतरोच्चय क्रियते अष्टांग हृदयं नाति संशयविस्तरम्. तर या श्लोकामध्ये वाग्भट सांगतात की त्यांच्या काळामध्ये आयुर्वेदाचं ज्ञान घेण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ उपलब्ध होते. परंतु या ग्रंथामध्ये आयुर्वेदाचं ज्ञान जे आहे ते अत्यंत विखुरलेलं, पसरलेलं होतं. मग यामुळे काय व्हायचं, की आयुर्वेदाचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी यायच्या. म्हणून वाग्भटांनी काय केलं, की ते ग्रंथाचं वाचन केलं. त्यांनी सगळं ते ज्ञान समजून घेतलं आणि त्यातलं महत्त्वाचं जे काही आहे, ते महत्त्वाचं त्यांनी त्यातून घेऊन अष्टांग हृदय या ग्रंथाची निर्मिती केली. आणि मग हा जो अष्टांग हृदय ग्रंथ आहे, हा अष्टांग हृदय ग्रंथ ना अति विस्तृत, ना अति संक्षिप्त, म्हणजे जास्त थोडक्यातही नाही आणि जास्त पसरलेला नाही. म्हणजे जे काही महत्त्वाचं आहे आणि उपयोगी पडणारं आहे, ते वाग्भटांनी सगळं काही या ग्रंथामध्ये सांगितलंय.